नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत एक मक्यापासून बनवणार आहोत डिश। मक्का म्हणजे काही लोक त्याला भुट्टा बोलतात। मक्याच्या दाण्यापासून ही डिश आपण आज बनवणार आहोत। मित्रांनो, आपल्या घराच्या बाहेर मक्यावाला आला होता, त्याच्याकडून आपण 20 रुपयामध्ये 3 मक्के घेतलेले आहेत आणि या 3 मक्यांच्या दाणे आपण काढणार आहोत आणि त्या दाण्यापासून एक खास डिश बनवणार आहोत। आम्ही घरी ट्राय करतोय, ते तुम्हाला शेअर करतोय जे आम्ही घरी बनवून आज ट्राय करणार आहे, ते तुमच्याशी या व्हिडिओमार्फत शेअर करणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। विकेश गाडी ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि ती शेजारची बेल ही दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील। हे आहेत मित्रांनो बुट्टे, आणि आता आपण हा बुट्टा आहे मक्का, तो आता आपण कापून घेणार आहे आणि ते बॉईल करणार आहोत। आपण पहिला आपण कापून घेऊन बॉईल करणार आहोत। तुम्ही असे एक एक हे काढून पण बॉईल करू शकता। आपण डायरेक्ट कापून बॉईल करतोय। एक शिट्टी करायची ना, 5-6 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपण कुकरमध्ये। असं एवढं पाणी द्यायचं। अशा प्रकारे झाकण लावून मीठ पण टाकायचं आहे। मीठ टाकून मस्तपैकी बॉईल करायचं आहे। झाकण लाव। 5-6 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपण, चांगले बॉईल होते। आता बॉईल करायला आपण मक्के ठेवलेले आहे। गॅस चालू करू। तो मित्रांनो, आता 5-6 शिट्ट्या आपण करून घेतलेल्या आहेत। आता आपण काढून घेऊया ते मक्के। बॉईल झाले आहेत, 6 शिट्ट्या केल्या आहेत आपण। हे बघा, चांगल्यापैकी बॉईल झालेले आहेत। आता हे आपण बाहेर थंड झाल्यावरती एक एक दाणा काढून घेणार आहोत। अशा प्रकारे हे दाणे काढायचे आपल्याला। सो मित्रांनो, हे असे एक एक दाणा आपल्याला काढून घ्यायचा आहे। एक एक असे दाणे काढून घ्यायचे आपल्याला अशा प्रकारे। मित्रांनो, हे मक्के आपण दाणे काढून घेतलेले आहेत। आता आपण किचनमध्ये जाऊ आणि आता आपल्याला फ्राय करायचे आहेत। सो मित्रांनो, आता आपण हे दाणे काढले आहेत, ते आपण आता त्या कढईमध्ये फ्राय करणार आहोत। तेल टाकून घ्यायचं आहे। साधी रेसिपी आहे मित्रांनो, त्याच्यात काय एवढा हार्ड काम नाही। तुम्हाला पण माहीत असेल रेसिपी, आणि अशा फ्राय करून मक्का मस्त लागतो।
आम्ही बाहेर हे खाल्ले असतात, कारण हे फ्राय केलेले काय कॉर्न्स आहेत ते तुम्हाला बाहेर 60 रुपयाला डिश मिळते. आपण घरच्या घरी मस्तपैकी बनवून खाऊ शकतो. हे आपण 3 मक्के 20 रुपयाला घेतले होते आपल्या इथे बाहेर आलेला मक्केवाला त्याच्याकडून. थोडं आता तेल गरम झालं की आपल्याला मक्के टाकायचे, फ्राय करायचे. थोडाफार गरम झालंय फ्राय मसाला लाल मसाला टाकायचा आहे. आपला घरचा मसाला आहे, संपत आलेला मसाला. आता महिन्यात गावी गेल्यावरती बनवायचा होता मसाला, पण लॉकडाऊनमुळे काय यावर्षी आपल्याला जायला भेटणार नाही गावाला. यावर्षी बाजारातूनच मसाला आपल्याला लाल मसाला घ्यावा लागेल. फ्राय करायचे. आता मीठ टाकायची गरज नाही ना, थोडं. मगाशी आपण बॉईल करताना थोडं मीठ टाकलं होतं, आता थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे, जसं आपल्याला पाहिजे तसं. थोडा गॅस स्लो करायचा आहे, मंद आचेवर फ्राय करून घ्यायचे. मसाला तुम्हाला जसं स्पायसी पाहिजे असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे आणि जास्त वेळ लागत नाही मित्रांनो याला. 2 मिनिटात 4-5 मिनिटात ही तुमचा मक्का फ्राय बनून जाईल आणि छान टेस्ट असते या मक्का फ्रायला. मित्रांनो, जर तुमच्याकडे चाट मसाला असेल तर तो पण तुम्ही टाकू शकता. आणि तुमच्या लिंबू घ्यायचं आहे आणि वरती लिंबू पिळायचं आहे आपल्याला. खाली चिकटतं नाही, त्यामुळे थोडा परतून घ्यायचा. आणि आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे. बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला मुलांचा आवाज येत असेल. मुलं वैतागली आहेत घरात राहून राहून, त्यामुळे तुम्ही समजून घ्याल बॅकग्राऊंडचा आवाज. आता आपल्याला याच्यामध्ये लिंबू पिळायचं आहे. असं लिंबू पिळून घ्या, म्हणजे थोडा आंबटपणा पण येईल त्याला. हे आपला कॉर्न तयार झालेले आहेत, फ्राय मक्का फ्राय. आणि आता आपण एका कटोरीमध्ये काढून घेऊ. सो मित्रांनो, हे आपले फ्राय मक्का तयार झालेले आहेत. आता आपण टेस्ट करूया. आणि हे मक्के आपले आता तयार झाले आहेत, मस्तपैकी फ्राय केलेले आहेत. आज आपल्याला टेस्ट करून गार्गी दाखवणार आहे आपल्याला आज टेस्ट करून. चला तर बघूया कशी टेस्ट झाली. मित्रांनो, आपली डिश तयार झालेली आहे, ही बघा, तुम्ही बघू शकता. आणि 2 आपले फट्टर लोक बसले आहेत टेस्ट करण्यासाठी. आज आपल्याला गार्गी आणि आरव कसे झालेत ते सांगणार आहेत. तर गार्गी, टेस्ट करून सांग. गार्गी आज टेस्ट करून सांगणार आहे. छान झाली आहे. गार्गी बोलते छान झाली. आरव, तू खाऊन बघ. दीदी भरव त्याला. खा. कसे आलात आरव? ए आरव, इकडे बघ.
तो लाजतोय कॅमेऱ्यात बघायला. तर मित्रांनो ही डिश आपली चांगली झालेली आहे आणि जर तुम्हाला आवडली तर मित्रांनो नक्की ट्राय करा. आणि तर मित्रांनो कशी वाटली ही तुम्हाला मक्का फ्राय डिश. तर मित्रांनो ही डिश जर तुम्हाला आवडली तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि इतर मित्रांशीही शेअर करा. मित्रांनो गरम जाम होतो आहे, भरपूर गरम होतो आहे आणि शूट करताना पंखा वगैरे बंद करायला लागतो त्यामुळे घाम येतो आहे. तर मित्रांनो आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला आहे त्यांचे धन्यवाद. तर मित्रांनो चला अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.